हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले आणते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोग नेते फळ संचिताचे, ठेविले आणते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, तुका म्हणे घालो तयावरी भार, तुका म्हणे घालो तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, विठ्ठल विभं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं ददानं, गवं वृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानं, तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं, सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका, ओम यंत प्रविश्य ममोवाच मिमं प्रसुप्तां, संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्नां, अन्याश्चस्तचरण शरणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, घ्यावी घ्यावी माझी सेवा,
कलांकांक तेजोदिकामोदिवक्त्रं कलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वर मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजननी देवाची शुक्लां ब्रह्म विचार सार परमं आद्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकं विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां मस्तकमाधा पाया आवडते देवा संकल्पावी माया संसाराची केविले अनंते तैसेची रहावे नित्य सुद्यावे समाधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याच्या मूर्तिमंत पुतळे तथा वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे परमार्थ क्षेत्रातील सर्वोच्च मानबिंदू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून देवाला आवडणाऱ्या भक्तीचे स्वरूप सांगतात. विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा अखिल कोट ब्रह्मांड नायक कारण करुणावरणारे भक्तवांच्या कृपा सिंधू कल्पतर रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथाच्या तसेच भगवान श्री वडेश्वराच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील तुम्हा सर्व गावकरी मंडळीच्या वतीने माझ्याकडे आलेली ही 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवेला उपस्थित ज्यांच्यामुळे आपल्या कीर्तनाला शोभा असे गायन सम्राट हरिभक्त पारायण रमेश महाराज सोनवणे, हरिभक्त पारायण मनोज महाराज, भाग्यवंत दीपक महाराज,
तसेच ज्यांची व पकवाजाची आपल्याला गोड अशी साथ आहे असे सुंदर मृदंगाचार्य आपल्याच गावचे भूषण असणारे हरिभक्त पारायण सागर महाराज डाकोरकर, हरिभक्त पारायण जय महाराज बनकर, हरिभक्त पारायण सोमनाथ महाराज बनकर, भगवान महाराज बोजगावकर, विठ्ठल ज्यांच्यामुळे आज मी या ठिकाणी उभा आहे असे आपल्याच गावचे पोलीस पाटील असणारे म्हणजेच माझे काका, त्यांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. आज आपल्या कीर्तनासाठी विशेष उपस्थिती ज्यांची आहे, जे ज्ञानाने मोठे आहे आणि वयाने सुद्धा मोठे आहे. बघा तसं पाहिलं तर तुमच्या सगळ्यांमध्ये लहान मीच आहे, ज्ञानाने सुद्धा लहान मीच आहे आणि वयाने सुद्धा लहान मीच आहे. तुम्हाला उंचीने जरी मी मोठा दिसत असलो, स्टँड जरी मला पुरत नसलं तरी ज्ञानाने लहान मीच आहे महाराज. पण माझ्या समोर ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय पूजनीय अण्णा सुद्धा या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देण्याकरता उपस्थित आहे. त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. तसेच आज कीर्तनासाठी उपस्थित ज्याप्रमाणे निवृत्तीनाथ दादा, माऊली ज्ञानोबराय, सोपान काका, मुक्ताबाई या भावंडाने या जगाला उपदेश करण्याचं काम केलं, त्याचप्रमाणे आम्हाला लाभलेले गुरुबंधू प्रथम दिवसाची ज्यांची कीर्तन सेवा झाली हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज नांदेडकर, तसेच सुंदर ज्यांचा आवाज आहे असे हरिभक्त पारायण ऋषिकेश महाराज पवार, विशाल महाराज बनसवाल. बघा ज्याप्रमाणे सुद्धा श्रीकृष्ण भेटले त्याचप्रमाणे आम्हाला आपले श्रीकृष्ण म्हणजे आपल्याच गावचे भूषण असणारे तृतीय दिवसाची ज्यांची कीर्तन सेवा झाली असे आमचे परमश्री परममित्र गौरव महाराज बनकर, या सगळ्यांच्या चरणावर मी नतमस्तक होतो आणि कीर्तन रूपी सेवेला आरंभ करतो. विठ्ठल थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असुयावे समाधान. प्रस्तुत अभंगात तुकोबराय देवाला आवडणाऱ्या भक्तीचं स्वरूप सांगतात. का सांगतात असं जर तुम्ही म्हणलं तर त्याचं एका वाक्यात उत्तर द्यायचं म्हणजे ते सांगण्याकरता आले होते म्हणून सांगतात. बघा जो जे कार्य करण्याकरता आलेला असतो त्यांनी जर ते कार्य केलं तर त्याला कोणी चुकीचं म्हणत नाही. एका गावामध्ये एक नवीन शिक्षक बदली होऊन गेला. तो शिक्षक नियमितपणे शाळेत जाऊ लागला आणि तिथल्या विद्यार्थ्यांना शिकवूही लागला. मग त्या गावातील काही स्थानिक लोक चर्चा करू लागले, का हो हे नवीन आलेले शिक्षक खुशाल शाळेत जातात आणि विद्यार्थ्यांना शिकवतात, मला सांगा शिक्षकाचं शिकवणं हे चुकीचं आहे का हो? शिक्षकाचं शिकवणं चुकीचं आहे का? नाही महाराज. का? कारण शिक्षक हा शिकवण्याकरताच असतो, त्याचं शिकवणं कोणी चुकीचं म्हणू शकत नाही. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही या भूतलावर अवतरित झालो ते कशा करता? या जगाला सत्मार्ग दाखवण्याकरता. जे जग आडरणातून फिरतंय अशा आडरणातून फिरणाऱ्या जगाला सत्मार्ग दाखवण्याकरता, योग्य रस्ते दाखवण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो, अशी जगद्गुरु तुकोबारायांची स्पष्ट भाषा आहे. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. जाडू संतांची माग आड राणी भरले जग. याच कारणाकरता मी त्या लोकांच्या आड राणी भरले जग. आड राण्यातून जो समाज प्रविष्ट झाले आहे अशा समाजाला
सत्मार्ग दाखवण्याकरता, योग्य रस्ता दाखवण्याकरता मी ठिकाणी आलो. जगद्गुरु तुकोबाराम तुम्ही भक्तीचाच मार्ग धरा. विठ्ठल महाराज, एवढी सगळी साधना असताना तुकोबाराम भक्ती हेच साधन का सांगतात? ऐका, तुकोबाराम म्हणतात भक्ती हेच साधन मी तुम्हाला सांगतो का? कारण या कलियुगामध्ये अन्य वाटा काय झाले, शीन झालेल्या वाटा झाल्या शीन. कली नगडे साधन, उचित विधी विधान नकळे नगडे सर्वता. भक्ती पंथ बहु सोपा. विठ्ठल म्हणतात भक्ती हेच साधन मी तुम्हाला सांगतो का? कारण या कलियुगामध्ये तरुण जाण्यासाठी सगळ्यात सोपं साधन म्हणजे भक्ती आहे. बघा, सुभाषितकार सुद्धा एक श्लोक सांगतात. कृते दयतो विष्णू त्रेतायाम जितो कहे द्वापार परिचार्यायाम कलोत धरी कीर्तनात. बघा, कृते दयतो विष्णू, कृतयुगामध्ये जर आपण भगवान विष्णूचं स्मरण केलं तर आपल्या जीवाचा उद्धार होता. त्रेतायाम जितो कहे, त्रेतायुगामध्ये जर आपण यज्ञ केला तर आपल्या जीवाचा उद्धार होता. द्वापारे परिचार्यायाम, द्वापार युगामध्ये जर आपण पूजा केली तर आपल्या जीवाचा उद्धार होता. परंतु या कलियुगामध्ये जर आपल्या जीवाचा उद्धार कशाने असेल तर कलवत हरी कीर्तनात. कीर्तनाने, देवाच्या चिंतनाने, अर्थात भक्तीनेच आपल्या कलियुगामध्ये उद्धार आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराम म्हणतात भक्ती हेच साधन मी तुम्हाला सांगतो. महाराज, भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा असं जगद्गुरु तुकोबाराम सांगतात. पण का हो, आमचा एक प्रश्न आहे, काय भक्ती केल्यानंतर तिचा फायदा काय, तिचा उपयोग काय? बघा, कुठल्याही गोष्टीमध्ये फायदा असल्याशिवाय माणूस तिच्याकडे वळत नाही. एखाद्या साधं दुकानदाराचं उदाहरण तुम्ही घ्या. एखादा कापड दुकानदार आहे, त्याने जर ते कापड 100 रुपयाला होलसेल मधून आणलं तर तो आपल्यासारख्या ग्राहकाला फाटत नाही, चांगलं आहे मावशी आमच्या भरोशावर घेऊन जा, फाटलं तर वापस आणून द्या, असं करून 150-200 रुपये म्हणतात देतो महाराज. का? कारण वरचे आले पैसे म्हणजे त्याचा काय फायदा आहे. बघा, तसं जगद्गुरु तुकोबाराम म्हणतात भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा. पण भक्ती केल्यानंतर तिचा फायदा काय, तिचा उपयोग काय? तेव्हा तुकोबाराम भक्तीचा फायदा सांगत असताना बोलतात, करा हरी भक्ती परलोकी कामा, सोडविल यमापासून या. देवाची भक्ती जर तुम्ही केली तर परलोकी तुमच्या कामाला येईल आणि यमाच्या तावडीतून तुम्हाला सोडवेल. विठ्ठल काहीही जर तुम्ही केलं तरी सुद्धा यमाच्या तावडीतून तुमची सुटका होणार नाही. तुकोबाराम सांगतात खऱ्या अर्थाने जेव्हा काळाचा घेरा पडतो तर त्या ठिकाणी आपली सत्ता, आपली संपत्ती ही कसल्याही प्रकारे कामाला येत नाही. मग तेथे नचले काही. सत्ता संपद राहील ठाईच्या ठाई. बघा, आपली सत्ता त्या ठिकाणी चालत नाही. आपण म्हणू शकत नाही की हा आमदार मला ओळखतो, हा मुख्यमंत्री मला ओळखतो, ह्या गावचा मी सरपंच होतो, असं आपण त्या ठिकाणी यमलोके म्हणू शकत नाही. का? मग तेथे नचले काही. आपली सत्ता त्या ठिकाणी चालत नाही, तसंच आपली संपत्ती सुद्धा त्या ठिकाणी चालत नाही. महाराज बघा, मोठमोठे राजा महाराज होऊन गेले पण कुणीही आपली सत्ता, आपली संपत्ती सोबत घेऊन गेलं नाही. गुरुवारे बाबा नेहमीच याच्यावर सुंदर दृष्टांत देतात. अलेक्झांडर नावाचा एक राजा आहे, त्या राजाला तुम्ही आम्ही सिकंदर नावाने ओळखतो.
त्या सिकंदर राजाला जग जिंकण्याची इच्छा होती महाराज. जग जिंकायला तो सिकंदर राजा निघाला आणि जग जिंकत 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 भारतासारख्या देशापर्यंत येऊन पोहोचला. सिकंदर राजा हा जातीने मुस्लिम होता, पण त्या सिकंदर राजाला सत्संग ऐकण्याची खूप सवय होती महाराज. जिथं जाईल तिथं तो सिकंदर या सत्संग ऐकायचा आणि सत्संग ऐकत असल्यामुळे त्या सिकंदर राजाच्या ठिकाणी विवेक जागृत होता. मग त्या सिकंदराचा ज्यावेळी अंतकाळ जवळ आला, अतिशय क्षीण त्याचं शरीर झालं, त्यावेळी त्या सिकंदर राजाने आपल्या प्रधानाला बोलून घेतलं आणि सांगितलं, प्रधानजी, ज्या वेळेला मी मरेल त्यावेळेला माझी अंतयात्रा काढा आणि माझे दोन्ही हात असे लांब बाजूला बांधा. काय? दोन्ही हात असे लांब बाजूला बांधा. एका हाताला माझी सगळी संपत्ती चालवा आणि एका हाताला माझं सगळं सैन्य चालवा. प्रधानाने सांगितलं, ठीक आहे राजाजी, तुम्ही म्हणताय आम्ही तसं करू, पण आमचा एक प्रश्न आहे. काय? हे दोन्ही हात लांब बांधायचे, एका हाताने संपत्ती चालवायची, एकाने सैन्य चालवायचं, एवढं करायचं कशासाठी? त्यावेळी त्या सिकंदर राजाने दिलेलं उत्तर अतिशय गोड होतं महाराज. सिकंदर राजा म्हणाला, एका हाताने माझी सगळी संपत्ती चालवा, एका हाताने माझं सगळं सैन्य चालवा. का? कळू द्या या जगाला की जग जिंकणारा सिकंदर राजा, जग जिंकणारा सिकंदर राजा एवढी सगळी सत्ता असताना सुद्धा, एवढी सगळी संपत्ती असताना सुद्धा, ज्या वेळेला त्याचा अंतकाळ जवळ आला तर याच्यातलं काहीच त्याच्या सोबत येत नाही. विठ्ठल बघा, एक वेळीचा प्रसंग आहे. मी पंढरपूरवरून घरी असताना एका ट्रकीच्या मागे आमची बस होती. आता त्या बस मध्ये मी कॅबिन मध्ये बसलो होतो महाराज. पुढे ड्रायव्हर शेजारी सीट असतं ना, त्या ठिकाणी बसलो होतो. आता समोर बसल्यामुळे मला समोरचं ते खिडकीतून सगळं दिसत होतं. आमच्या समोर ट्रक होती महाराज. आता ट्रकवर काहीतरी लिहायचं असतं, दिलजेले तुम मेले फुले गुलाब का लडकाय गरीब का, असं काहीतरी असतंच महाराज. सहज माझी सुद्धा नजर त्या ट्रकीच्या फाळक्यावर गेली. त्या ट्रकीच्या फाळक्यावर अतिशय सुंदर 2 वाक्य लिहिली होती बघा. त्या दोन्ही वाक्यांमध्ये पैशाला प्रश्न विचारले गेले होते. पहिलं वाक्य असं होतं, पहिला प्रश्न असा होता, पैसा रे पैसा तुझे कमावू कैसा? पैसा, अरे तूच सांग मी तुला कसं कमवू? कितीही केलं, काहीही केलं तरी सुद्धा तुम्हाला मिळत नाही, म्हणून पैसा तूच सांग मी तुला कसं कमवू? बरं ठीक आहे, कुठल्या तरी कामात, कुठल्या तरी धंद्यात यश प्राप्त करून, चोरी चाबाडी लोबाडी करून, कोणाला तरी डुबून मी तुला कमवलं. पण अजून एक माझा प्रश्न आहे, काय? मरणे के बाद तुझे ले जाऊ कैसा? बघा, मेल्यानंतर आपल्याला संपत्ती आपल्या समोर एवढी लोक गेली आहेत. आपल्या आजा गेला असेल, पंजा गेला असेल, आजी गेली असेल, गावातलं कोणी ना कोणीतरी आपल्या देखत गेलंच आहे महाराज. कोणी आपली संपत्ती सोबत घेऊन जाताना दिसलं नाही महाराज. कोणी आपली सत्ता सोबत घेऊन जाताना दिसलं नाही. का? कारण मेल्यानंतर आपल्याला काहीच सोबत नेता येत नाही. विठ्ठल सारख्या सुद्धा त्याची संपत्ती सोबत नेता आली नाही महाराज. कुणाच्याच श्रीमंतीचं वर्णन तुकोबारांनी केलं नाही, पण रावणाच्या श्रीमंतीचं वर्णन तुकोबारांनी केलंय. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ती कवडी गेली. बघा, आजपर्यंत रावणा एवढा श्रीमंत माणूस झाला नाही आणि इथून पुढे सुद्धा होणार नाही, हे तुम्हाला छाती ठोकपणे सांगू शकतो. का? कारण आपल्या सारख्याच्या घरात सोनं असतं मावशी, कानात सोनं असतं, गळ्यात सोनं असतं, पण रावणाची घरच सोन्याची होती. शुद्ध कांचनाची 7 कोटी घरं, म्हणजे 7 कोटी घरं रावणाची श्रीमंत सोन्याची होती. बघा, रावण श्रीमंत होता एवढंच नाही तर रावण विद्वान सुद्धा होता. बघा, भगवान शंकराचे तांडव स्तोत्र आपण ऐकतो, ते सुद्धा कोणी तयार केलं आहे? रावणाने तयार केले महाराज. रावण विद्वान होता एवढंच नाही तर रावण सामर्थ्यशाली सुद्धा होता. तिन्ही लोक रावणाला थरथर घाबरत होते महाराज रावणाला. बरं, रावणाचा परिवार सुद्धा रावणाचा लहान नव्हता महाराज. 16,108 बायका त्या रावणाला होत्या. का? कारण त्या काळी भेटत होत्या म्हणून त्या रावणाला होत्या, असं म्हणायला काही हरकत नाही. पण एवढी सगळी सत्ता असताना सुद्धा, एवढी सगळी संपत्ती असताना सुद्धा, ज्या वेळेला त्या रावणाचा अंतकाळ जवळ आला तर याच्यातलं काहीच त्याच्या सोबत राहणार आहे. विठ्ठल श्रीमंत असणारा रावण जर त्याच्यासोबत काही जात नसेल तर तुमच्या आमच्या सरकारकडे काय असतो? कोणाकडे 5 एकर, कोणाकडे 10 एकर, कोणाकडे 15 एकर, कुणी म्हणतं आमच्या रस्त्याच्या कडेला 100 एकर आहे. पण येईल का सोबत? येणार नाही महाराज. येणार तर नाहीच, पण येईल ही अपेक्षा ठेवणं सुद्धा चुकीचे आहे. म्हणून परलोकी जर तुमच्या काही कामाला नेले असेल, यमाच्या तावडीतून जर तुम्हाला काही सोडवणे असेल तर ती म्हणजे देवाची भक्ती आहे. विठ्ठल येऊ शकते, यमलोकी कामाला येऊ शकते आणि भक्तीचं तुम्हाला सगळ्यात मोठ्या दुःखापासून सुद्धा वाचू शकते. बघा, आता सगळ्यात मोठं दुःख कोणतं?
आता आपण दुःख कशाला म्हणतो? बघा एखाद्याला का मुळे झाला बरं का, कोणाला होऊ नये पण झाला आणि त्याच्यात त्याने जर त्रास द्यायला महाराज तर त्यावेळी आपल्याला काय होतं? दुःख होतं. एखाद्याची शुगर कमी झाली, एखाद्याची बीपी वाढली, त्यावेळेला आपल्याला काय होतं? दुःख होतं. पण तुकोबाराय त्याला दुःख म्हणत नाही. मग तुकोबाराय दुःख कशाला म्हणतात? तर जे जन्माचं दुःख आहे आणि जे मरण्याचं दुःख आहे त्याला तुकोबाराय दुःख म्हणतात. मग किती दुःख आहे जन्माचं? तर त्याचं वर्णन माऊली ज्ञानोबा आपल्या मदालयामध्ये करतात. नवमास कष्टलासी 10 वेळाने प्रस्तुत झाली. येताची कर्मे जाड तुझी मान अडकली, अकांतु तेजाने दुःख धाय मोकली, स्मरे त्या हृदय कृष्णाय माऊली. बघा 9 महिने 9 दिवस त्या आईच्या गर्भामध्ये असताना तो मुलगा ती मुलगी जो त्रास सहन करते ते म्हणजे जन्माचं दुःख आहे महाराज. तसंच मरण्याचं सुद्धा दुःख आहे. किती दुःख आहे मरण्याचं? बघा 100 इंगळ्या चावल्यानंतर आपल्याला जो त्रास होतो, 100 इंगळ्या चावल्यानंतर आपल्याला जो त्रास होतो ते म्हणजे मरण्याचं दुःख आहे. 100 विंचू चावल्यानंतर जो त्रास होतो ते फक्त 1 इंगळी चावला होतो. किती? 1. म्हणजे 100 विंचूची पावरी फक्त एका इंगळीत आहे. अशा 100 इंगळ्या चावल्यानंतर आपल्याला जो त्रास होतो ते म्हणजे मरण्याचं दुःख आहे. ज्या वेळेला आपल्या शरीरातून प्राण बाहेर काढला जातो तर यमाचे दूत आपल्याला कुठल्याही प्रकारची दयामाया करत नाही त्या यमाची करुणा. बाहेर काढिता पुढे प्राणा, ओढाळ सापडे जसं धन्या, चोर यातना धैर्य तू. बघा एखादा चोर जर चोरी करताना सापडला, माणसं विचार करते का त्याच्या हाताला लागल, वायाच्या पायाला लागल, मानेला लागल, गुडघ्याला लागल. उलट ज्याची चोरी केली नाही ते सुद्धा येताना हात धुवून जातं महाराज. तसं यमाचे दूत सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारची दयामाया करत नाही. म्हणून परलोकी जर तुमच्या काही कामाला नेले असेल, यमाच्या तावडीतून जर तुम्हाला काही सोडवणारी असेल, सगळ्यात मोठ्या दुःखापासून जर तुम्हाला काही सोडवणारी असेल तर ती म्हणजे देवाची भक्ती आहे. विठ्ठल भक्ती ही परलोकी कशा प्रकारे तुमच्या कामाला येते याचं सुंदर उदाहरण तुम्हाला सांगतो. एकाच गावामध्ये 2 माणसं एकाच दिवशी मरण पावतात. यमाचे दूत येतात, दोघांना यमासमोर घेऊन जातात. यमासमोर हजारे केल्याबरोबर यम चित्रगुप्ताला बोलवतो आणि सांगतो, चित्रगुप्ता या दोघांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा ते मला सांगा. चित्रगुप्त म्हणतो, महाराज निर्णय आपल्या हातात नाही, निर्णय यांच्या रेकॉर्डवर आहे, निर्णय यांच्या कर्मावर आहे. यांनी ज्या प्रकारे कर्म केले असतील यांना त्याच प्रकारे फल भेटेल. बघा माणसाने जीवन जगत असताना कर्म चांगले करावे का? कारण एक वेळेला आपल्याला देव माफ करू शकतो पण आपले कर्म आपल्याला माफ करत नाही. कर्म हे देवाला सुद्धा चुकले नाही, कर्म हे देवाला सुद्धा चुकले नाही म्हणून प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. कर्म हे देवाला नाही तर देवाच्या बापाला सुद्धा चुकले नाही महाराज. म्हणून दशरथ राजाचा अंत हा पुत्र वियोगाने झाला. बघा ज्या दशरथ राजाचा बाण श्रावण बाळाला लागला त्या श्रावण बाळाच्या आईने दशरथ राजाला श्राप दिला आणि ते श्राप ते कर्म तयार झालं आणि तेच कर्म दशरथ राजाला अंतकाळी भोगायला. विठ्ठल चित्रगुप्त म्हणतो, महाराज दोघांची फाईल माझ्याकडे आहे, दोघांच्या कर्माची फाईल तुम्हाला वाचून दाखवतो. आता जो गाडीला धडकून मेलेला आहे त्याची फाईल वाचायला सुरुवात होते. फाईल वाचायला सुरुवात केल्याबरोबर पहिलंच वाक्य असं लागतं की कधीच हा देवाच्या दर्शनाला मंदिरात गेला नाही, मंदिरात गेला नाही. त्याच्या पुढचं वाक्य असं लागतं, बरं ठीक आहे नाही गेला मंदिरामध्ये, पण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये काय आहे? देवघर आहे, मंदिर आहे आणि त्यांचंही कधी दर्शन घेतलं नाही. बरं ठीक आहे नाही घेतलं त्यांचंही दर्शन. आपल्या घरामध्ये चालते बोलते देव आहे कोण? आपले आई वडील, मातृदेव भव पितृदेव भव याने त्यांचंही कधी दर्शन घेतलं नाही. गावातील चांगल्या कार्यासाठी कधीच सहभाग घेतला नाही. गावातील नाम सप्ताहामध्ये सुद्धा आणि कधीच सहभाग घेतला नाही. उलट सप्ताह हाणून पाडण्याचा हा काम करीत होता. महाराज दोघा भावाभावामध्ये भांडण लावत होता, दोघांनाही कोर्टात लावत होता आणि दोघांकडूनही पैसे करत होता. एके दिवशी खूप प्याला एका मोठ्या ट्रकीला धडकला आणि मेला. याची फाईल संपली. महाराज यम चित्रगुप्ता म्हणतो, चित्रगुप्ता याने याच्या आयुष्यामध्ये काहीच चांगले कर्म केले नाही, वाईट कर्म याने याच्या आयुष्यात केले आहे, पाप कर्म याने याच्या आयुष्यात केले आहे. यम आपल्या दूतांना बोलवतो आणि सांगतो, दूतांनो याने याच्या आयुष्यात काहीच चांगले कर्म केले नाही, मोठमोठे अपराध याने याच्या आयुष्यात केले आहे. याला त्याच प्रकारे नरकाला लावा याने ज्या प्रकारे अपराध केले. बघा आता नरकाला लावल्यानंतर महाराज यमाची दूत काही आपली पूजा करत नाही. मग मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाची किंकर बहुसाल. एखाद्या आईने जर एखाद्या मुलाला 4 फटके लावले तर ती पोरगी मुळू रडते महाराज. किती?
15 मिनिटं पुन्हा तीच आहे त्या मुलीजवळ जाते, बाई तुला लोकांच्या घरी संसार करायचा आहे, तुला लोकांच्या घरी नांदायचं आहे, तुला नवरा होणार, तुला लेकरं होणार आहे, बाळ होणार आहे, असं काय समजून 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 तिला सांगते. मला एखाद्या बापाने जर एखाद्या मुलाला हाणलं, बाप तर काही समजून सांगत नाही बरं का, पण पोरच आपलं समजून घेते. काय किती बापाने मारल्यानंतर किती वेळचा त्रास होतो, लय झाला अर्धा तास, पाऊण तास, 1 तास, 2 तास, पुन्हा आपण पहिल्या ज्या स्थितीत असतो त्या स्थितीत होतो. पण यमाच्या दूतांचं तसं नाही महाराज. मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठुर मनाने ते आपल्याला मारतात, तोडतात, झोडतात, नको नको ते आपल्या सोबत करतात आणि त्या ठिकाणी आपली थोडी सुद्धा सुटका होत नाही. विठ्ठल आता तो दुसरा आहे जो झोपेत मरण पावतो, तो त्याची फाईल वाचायला सुरुवात होते. फाईल वाचायला सुरुवात केल्याबरोबर पहिलंच वाक्य असं लागतं की दररोज सकाळी उठून काकडा करीत असे, दररोज सकाळी उठून काकडा करीत असे, काकडा झाल्यानंतर स्नान करीत असे, स्नान केल्यानंतर पूजा अर्चना करीत असे, साधू संतांची सेवा करीत असे, आई वडिलांची सेवा करीत असे, गाथा ज्ञानेश्वरीचा चिंतन करीत असे. गावातील लहान सप्ताहामध्ये सुद्धा हा भरभराटीने अन्नदान करत होता. बघा सप्ताहामध्ये किंवा धार्मिक स्थळी जे लोक अन्नदान करतात ती लोक खरंच खूप जास्त पुण्यवान असतात. तसं हा सुद्धा सप्ताहामध्ये अन्नदान करत होता, गाथा ज्ञानेश्वरीचं वाचन करत होता आणि त्याप्रमाणे आपलं जीवन जगत होता. महाराज एके दिवशी याचा सुद्धा अंतकाळ जवळ आला आणि हा भगवत चरणी विलीन झाला. झाकलिया गट्टीचा दिवा नेनेचे काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी दुसऱ्या माणसाची फाईल ऐकल्याबरोबर यम आपल्या आसनावर उठतो आणि तिचं दर्शन घेतो. महाराज दर्शन घेतो. यमधर्म वाट पाहे निरंतर म्हणणे धन्य वेळ भेटी जसे. बघा यम म्हणतो आज माझा यमलोक धन्य झाला का, बऱ्याच दिवसापासून मी वाट पाहत होतो की कधी असा सज्जन साधू संत माझ्या यमलोकात येईल आणि माझा यमलोक धन्य करेल. महाराज जे विष्णुदूतांना बोलवतो आणि सांगतो, दूतांनो हे गिरायक आमचं नाही, आमचं जे गिरायक होतं ते आम्ही नरकाला लावलेलं आहे, आता याला तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जा. बघा विष्णुदूत त्या ठिकाणी येतात आणि त्या दुसऱ्या माणसाला घेऊन जातात. सांगायचं काय की एकाने आयुष्यभर वाईट कर्म केलं, पाप कर्म केलं तर त्याला नरकाची प्राप्ती झाली आणि एकाने आयुष्यभर देवाची सेवा केली, ईश्वराची सेवा केली, आई वडिलांची सेवा केली तर त्याच्या जीवाचा उद्धार झाला. महाराज विठ्ठल देवाची भक्ती जर तुम्ही केली तर अनेक फायदे तिचे आहे. महाराज देवाची भक्ती जर आपण केली, त्याचं चिंतन जर आपण केलं तर त्याच्या चिंतनाने आपल्या जीवनातील संकट सुद्धा दूर करतो. महाराज तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू. बघा कौरवांचं आणि पांडवांचं ज्या वेळेला युद्ध चालू होतं, ज्या वेळेला द्यूत कर्माचा डाव चालू होता, अर्थात आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर पत्त्याचा डाव, त्या डावामध्ये कौरवांनी पांडवांना जिंकलं. महाराज सगळे पांडव त्या ठिकाणी हरले गेले. पांडवांकडे जेवढं काही होतं नव्हतं तेवढं सगळं डावात मांडलं, पण तरी सुद्धा पांडव हरले. पांडव हरल्याबरोबर दुर्योधन पांडवांना म्हणतो, अरे अजूनही तुमच्याकडे डावात मांडण्याकरता काहीतरी आहे, अजूनही तुमच्याकडे डावात मांडण्याकरता काहीतरी आहे. पांडव म्हणतात, बाबा आमच्याकडे जेवढं काही होतं नव्हतं तेवढं सगळं या डावात मांडलेलं आहे, आता आमच्याकडे डावात मांडण्याकरता काहीच शिल्लक राहिले नाही. त्यावेळी दुर्योधन पांडवांना म्हणतो, अरे अजूनही तुमच्याकडे डावात मांडण्याकरता कोण आहे, द्रौपदी आहे. द्रौपदी बघा ते पांडव त्या डावाचे एवढे अधीन गेले असतात की दुर्योधनाने सांगितल्याप्रमाणे ते द्रौपदीला डावावर मांडतात. महाराज पांडवांना वाटतं आता द्रौपदीला आपण डावावर मांडलेला आहे म्हणजे नक्की आपला काय होईल, विजय होईल, पण तरी सुद्धा पांडव हारतात. महाराज पांडव हरल्याबरोबर दुर्योधन पांडवांना म्हणतो, अरे दुर्योधन दुःशासन म्हणतो, अरे जा आणि त्या द्रौपदीला सभेमध्ये घेऊन ये.
दुःशासन पळत पळत जातो महाराज आणि द्रौपदीच्या हाताला स्पर्श करतो. स्पर्श केल्याबरोबर ती द्रौपदी जोरात झटकते महाराज आणि म्हणते, अरे मी पतिव्रता बाई आहे, माझ्या अंगाला काय करू नको, स्पर्श करू नको. दुःशासन म्हणतो, आता कशाची पतिव्रता आणि कशाची पांडवाची पत्नी, तो आता आमची झाली, आमची. महाराज द्रौपदीला समजत नाही नेमकं चाललंय काय. त्यावेळी दुःशासन द्रौपदीला सांगतो, द्यूत कर्माचा डाव चालू होता आणि त्या डावामध्ये आम्ही तुला जिंकलेलं आहे. आता तू कुणाची झाली आहे, आमची झाली आहे, आमची. आणि दुर्योधन महाराजांनी तुला सभेमध्ये बोलवण्याचा मला आदेश दिलाय. दुःशासन द्रौपदीचा हात धरतो महाराजांनी, ओढत 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 सभेमध्ये घेऊन येतो. बघा, जुन्या काळी जर आपल्या सासऱ्यासमोर एखाद्या सोन्याचा पदर डोक्यावर खाली पडला तर ती सून लाजत होती महाराज. हा विषय जुन्या काळाचा आहे. तर ती सून लाजत होती. मग विचार करा, एवढ्या सभेत उडून आणल्यानंतर काय वाटत असेल त्या द्रौपदीला. मोठमोठे ऋषितुल्य त्या ठिकाणी उपस्थित होते. पितामह भीष्माचार्य द्रोणाचार्य यांच्याकडे द्रौपदीने पाहिलं, पण त्यांनी आपल्या मना खाली घातल्या महाराज. त्यांनी आपल्या मना खाली घातल्याबरोबर द्रौपदीला वाटलं कुणी नाही, पण आपल्या वाघासारख्याचे 5 पती आहे, ते तरी आपल्या संकटातून सोडवतील. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांच्याकडे द्रौपदी पाहते, पण ते सुद्धा आपल्या मना खाली घालतात महाराज. त्यांनी आपल्या मना खाली घातल्याबरोबर दुर्योधन दुःशासनाला म्हणतो, अरे या द्रौपदीला का जाहिरात म्हणून सभेत उभे केले का, अरे धर तिचा हात आणि ओढ साडी. असं म्हणल्याबरोबर दुःशासन द्रौपदीची साडी ओढायला सुरुवात करतो महाराज. त्यावेळेला द्रौपदीच्या लक्षात येतं काय, की या संकटातून वाचवणारा आपल्याला दुसरं तिसरं कोणीच नसून आपला कोण आहे, देव आहे. आणि द्रौपदी देवाचा धावा सुरुवात करते. मोठे गुंतलासी द्वारकेचा राया, मोठे गुंतलासी द्वारकेचा राया, वेळ कास दया नवीरा, वेळ कास दया नवीरा. सखया लावेला, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी. कृष्णा लवकर धाव का, कारण माझ्यावर खूप मोठं संकट पडलं आहे. देव पाहतो महाराज काय, की आपली उपासना करणारी, आपली भक्ती करणारी कोण आहे, द्रौपदी आहे. आणि ती मला आवाज देते. लगेच भगवंत त्या ठिकाणी प्रकट होता महाराज. भगवंत पाहतात काय, की द्रौपदीचं वस्त्रहार सुरू आहे. पण भगवंत कुठल्याही प्रकारचा विचार न करता द्रौपदीची साडी बांधतात महाराज. कौरवे पांचाळी सभी मजनली, वस्त्रहरणे वस्त्र कैसी झाली माऊली. बघा, आपला दृष्टांत या ठिकाणी सांगतो. सांगायचं काय, की ज्या वेळेला त्या द्रौपदीला कोणीही कामाला येत नाही, ना पतीनं भावकीनं कोणीच कामाला येत नाही, त्यावेळेला कोण कामाला येतं, तिच्या देव कामाला येतो महाराज. म्हणून देवाची भक्ती जर आपण केली तर देव अशा प्रकारे आपल्या जीवनातील संकट सुद्धा दूर करतो. विठ्ठल आयुष्यभर नाही, पण मरणाच्या वेळी जर आपल्या मुखातून देवाचं नाव निघलं तरी सुद्धा आपल्या जीवाचा उद्धार होतो महाराज. बघा, अजामेळ नावाचा एक ब्राह्मण होता. त्या अजामेळाचे आई वडील वारले आणि त्यांचं श्राद्ध करायचं होतं, म्हणून तो जंगलाच्या दिशेने फुलं आणण्याकरता गेला. फुलं वापस घेऊन येत असताना एका वैश्येची वस्ती त्याला दिसली महाराज. कुणाला, त्या अजामेळाला. त्या वैश्येची वस्ती पाहून, त्या वैश्येचे चाळे पाहून त्या अजामेळाच्या मनात तिचाच विचार सुरू झाला. विचार करता करता त्या अजामेळाला त्या वैश्येवर काय झालं महाराज, प्रेम झालं. एवढं प्रेम झालं की स्वतःची धर्मपत्नी असताना सुद्धा तो त्या वैश्येलाच आपली पत्नी समजायला लागला. आता पत्नी समजायला लागल्यामुळे त्या वैश्येला घरी घेऊन आला महाराज. घरी घेऊन आल्याबरोबर आता तिची काही लाड पुरवण्यासाठी याच्याकडे पैसे नव्हते. ती भारी कंपनीचं पावडर, भारी कंपनीचं तेल, अशा काही गोष्टी वापरत होती. तिचे लाड पुरवण्यासाठी याच्याकडे पैसे नव्हते महाराज. म्हणून याने काय केलं, चोरी करायला सुरुवात केली. चोरी करता करता याने दारू प्यायला सुरुवात केली. दारू पिता पिता याने लोकांची खुणा करायला सुरुवात केली महाराज. सगळं आयुष्य त्या अजामेळाने पाप करण्यात घालवलं. कुणाच्या नादामध्ये, त्या वैश्येच्या नादामध्ये. थोड्या काळानंतर हा अजामेळ म्हातारा झाला महाराज. आता बालपण जास्त दिवस टिकत नाही आणि तरुणपणही जास्त दिवस टिकत नाही. माणूस लगेच म्हातारा होतोच महाराज. तसा अजामेळ सुद्धा म्हातारा झाला. त्या अजामेळाला 9 मुलं होती महाराज. किती, 9. आणि 10व्या नंबरचा मुलगा त्याला नेमकाच झाला होता. 10व्या नंबरचा मुलगा त्याला झाला. त्या रस्त्याने नारद महर्षी येत होते. अजामेळाने नारद महर्षींना पाहिलं, घरी बोलवलं महाराज. पूजा वगैरे केल्याने सांगितलं, महाराज मला 10व्या नंबरचा मुलगा झालेला आहे, याचं काय नाव ठेवू तुम्ही सांगा. नारद महर्षी त्या मुलाकडे पाहिल्याबरोबर कुठल्याही प्रकारचा विचार न करता सांगतात की ह्या मुलाचं नाव तू काय कर, नारायण ठेव, नारायण. असं सांगून नारद महर्षी त्या ठिकाणी निघून जातात महाराज.
आता नारद महर्षीने सांगितल्याप्रमाणे अजामेळ त्या मुलाचं नाव काय करतो? नारायण ठेवतो. बघा, नारायण त्याचा शेवटचा मुलगा असल्यामुळे त्या अजामेळाचा सगळ्यात जास्त जीव त्या नारायण नावाच्या मुलात होता महाराज. बघा, आपल्या घराचा एखादा लहान मुलगा असेल त्याची गालवड काहीतरी आपल्याची पप्पी असं करून करून आपण त्याला काय करतो? जीव लावतो. म्हणजे सगळ्यांचा जीव कोणात असतो? त्या लहान लेकरात असतो महाराज. तसं या अजामेळाचा जीव सुद्धा त्या नारायण नावाच्या मुलात होता. नारायण जेवला का? नारायण काय करतोय? नारायणला पाजलं का? असं करता करता त्याला काय झाली? नारायण नारायण मनाची सवय झाली महाराज. आता अजामेळा म्हातारा झालेला होता, त्याचा अंतकाळ जवळ आलेला होता. मग त्याला नेण्याकरता एका दिवस यमाचे दूत आले. बघा, असं मोठ्या लोकांच्या मुखातून मी ऐकलंय की ज्याला ते नेण्याकरता येतात त्याला ते दूत दिसतात, त्याला ते दूत दिसतात. तसं या अजामेळाला सुद्धा ते दूत दिसायला लागले महाराज. मोठमोठे हातात मारण्यासाठी चाबूक, भली मोठी डरी, मोठमोठे डोळे, असं सगळं त्या अजामेळाने पाहिलं महाराज. पाहिल्याबरोबर त्याची बोबडी वळायला सुरुवात झाली. बोबडी वळायला सुरुवात झाली आणि त्याचा ज्या मुलामध्ये जीव होता कोण? नारायण. त्या नारायणाला या अजामेळाने जोरात आवाज दिला महाराज. नारायणा धाव असं म्हणून त्या अजामेळाने त्या नारायणाला जोरात आवाज दिला महाराज. त्याच ठिकाणी विष्णूचे दूत चालले होते. विष्णुदूतांच्या कानावर हा आवाज पडला. त्यांना वाटतं पण नारायणाचं नाव घेतो आणि धाव म्हणतोय. लगेच विष्णुदूत त्या ठिकाणी आले महाराज. त्यांनी पाहिलं काय की अजामेळाला यमाचे दूत आपल्यासोबत घेऊन जात आहे. विष्णुदूत म्हणतात नारायणाचं नाव घेऊन धाव म्हणणार हाच का? नारायणाचं नाव घेऊन धाव म्हणणार हाच का? ते म्हणले वहा तो हाच आहे, पण याने काही देवाचं नाव घेतलं नाही. मग याचा जो मुलगा आहे याने त्याचं नाव घेतलं. विष्णुदूत म्हणाले आता मला सांगा, याच्या मुलाचं नाव अगोदर नारायण होतं का आपल्या देवाचं नाव अगोदर नारायण होतं? म्हणले देवाचं नाव अगोदर नारायण होतं. तसं आणि अगोदर देवाचं नाव घेतलं आणि नंतर याच्या मुलाचं नाव घेतलं. अगोदर आणि देवाचं नाव घेतलं, मरण्याच्या वेळी याच्या मुखातून देवाचं नाव निघलं. याचा आणि तुमचा काय झाला? संबंध संपला. अजामेळ सगळी घटना पाहत होता, सगळी हकीकत पाहत होता. अजामेळच्या लक्षात येतं काय की एकदा आपण देवाचं नाव घेतलं, एकदा आपण देवाचं नाव घेतलं तर आपल्या जीवाचा उद्धार झाला. मग आयुष्यभर जर आपण देवाचं नाव घेतलं तर आपल्या जीवाचा उद्धार का होणार नाही? असं म्हणतो अजामेळ देवाचं भजन सुरू करतो महाराज. नारायण 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 पाप करण्यामध्ये घालवलं. कुणाच्या नादामध्ये? त्या वैश्येच्या नादामध्ये. पण अंतकाळी त्याच्या मुखातून देवाचं नाव निघलं. अंतकाळी घालवलं. कुणाच्या नादामध्ये? त्या वैश्येच्या नादामध्ये महाराज. पण
अंतकाळी त्याच्या मुखातून देवाचं नाव निघलं. अंतकालेचे मामेव स्मरणमुक्त कलेवरम या प्रयाती समद्भावम याती नास्ते तर न संशय. मरणाच्या वेळी त्याच्या मुखातून देवाचं नाव निघलं तर त्याच्या जीवाचा काय झाला, उद्धार झाला. अशा प्रकारे देवाची भक्ती जर आपण केली तर भक्ती आपल्या जीवनातील संकट दूर करते. आपल्या विठाल विठाल भक्ती आपल्याला परलोकी कामाला येते महाराज. देवाची भक्ती जर आपण केली तर भक्तीच आपल्याला परलोकी कामाला येऊ शकते आणि सगळ्यात मोठ्या दुःखापासून सुद्धा भक्तीच वाचू शकते. आपल्या जीवनातील संकट सुद्धा भक्तीच दूर करू शकते. विठाल भक्ती परलोकीय कामा. भक्ती ही परलोकी तुमच्या कामाला येते, यमाच्या तावडीतून तुम्हाला सोडवते. असं म्हणल्यानंतर काही तार्किक लोक तुकोबारायांकडे गेले, म्हणले महाराज करा हरिभक्ती परलोकीय कामा. देवाची भक्ती जर आपण केली तर ती परलोकी कामाला येईल. म्हणजे भक्तीचा फायदा हा मेल्यानंतर झाला ना, भक्तीचा फायदा हा मेल्यानंतर झाला ना. या लोकांमध्ये, या मृत्यू लोकांमध्ये जीवन जगत असताना या भक्तीचा फायदा काय. तेव्हा तुकोबाराय म्हणतात जी भक्ती तुम्हाला परलोकी कामाला येते या लोकांमध्ये कामाला येणार नाही का. मग या लोकांमध्ये जीवन जगत असताना या भक्तीचा फायदा काय. तेव्हा तुकोबाराय म्हणतात जो देवाची भक्ती करतो त्याच्या ठिकाणचे सगळे प्रकारचे विकार नष्ट होतात. काम, क्रोध, दंभ, मद, मत्सर, अहंकार हे सगळ्या प्रकारचे विकार त्याच्या ठिकाणी नष्ट होतात. तो कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नाही. बघा आपल्या अपेक्षा असतात काय. एखादा तरुण मुलगा असेल त्याला काय वाटतं, सुंदर सुशील बायको मला मिळावी. सुशील नसली तरी चालेल पण सुंदर बायको तरी मला मिळावी. बघा एखादा लग्न झालेला माणूस असेल त्याला काय वाटतं, खूप जास्त पैसा माझ्याकडे असावा. असं कोण आहे बरं की ज्याला वाटतं माझ्याकडे पैसा नसावा. कुणीच नाही महाराज. प्रत्येकाला वाटतं माझ्याकडे काय असावा, पैसा असावा. एखादी माता माऊली असेल, एखादी स्त्री असेल, तिला काय वाटतं, जगत नाही पण गल्लीत तरी सगळ्यात सुंदर साडी कोणाकडे असावी, माझ्याकडे असावी. अशी तिच्या काय असते, अपेक्षा असते. ज्या मुलीला एबीसीडी सुद्धा येत नाही तिला सुद्धा वाटतं की माझा नवरा हा सरकारी नोकरीवाला असावा. बघा कुणाच्या मनाला वाईट वाटावं, कुणाचं मन दुखावं याच्याकरता मी बोलत नाही, पण अशा प्रकारच्या आपल्या अपेक्षा असतात. पण तुकोबाराय म्हणतात जो देवाची भक्ती करतो तो कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा ठेवत नाही. त्याचं चित्त सतत समाधानी राहतं आणि चित्त समाधानी राहतं. हाच या लोकांमध्ये या भक्तीचा काय आहे, फायदा आहे महाराज. सदा नाम घोष करू हरी, सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. बघा देवाची भक्ती जर आपण केली तर आपल्याला सुख शांती समाधान, सुख शांती समाधानी मिळतं महाराज. बघा आपण घर कशा करता बांधतो, मोठं सगळ्यात मोठं घर आपण घर कशा करता बांधतो, सुख शांती समाधान आपल्याला मिळावं याच्या करता. आपण पैसे कशा करता कमवतो, सुख शांती समाधान मिळावं याच्या करता. पण मी तुम्हाला सांगतो कितीही मोठं घर तुम्ही बांधा, कितीही मोठं घर तुम्ही बांधा, शेवटच्या अंघोळच्या घराच्या अंगणातच होणार. आणि कितीही संपत्ती तुम्ही कमवा, जाळायला तुम्हाला ग्रामपंचायतच्या पत्र्यातच नेणार. म्हणून सुख शांती समाधान जर तुम्हाला जीवनात पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, देवाची भक्ती करा. विठ्ठल काही तार्किक लोक तुकोबारायांचा भक्ती मार्गाला लागले महाराज. तुकोबारांनी वाटलं ज्या भक्ती मार्गाचा आपण प्रचार प्रसार केला तर भक्ती करून कित्येक लोक समाधान प्राप्त झाले याची फेर तपासणी आपण करून पाहावी. म्हणून तुकोबाराय एका गावामध्ये तपासणी करण्याकरता गेले महाराज. त्या ठिकाणी तुकोबारांना मंदिरावर लाइटिंग दिसून आली, टाळाचा आवाज कानावर पडला, पखवाजाचा आवाज कानावर पडला. लोक तुकोबारांना भक्ती करताना दिसून आले. त्याच लोकांना तुकोबारांनी ज्या वेळेला जवळून पाहिलं तर ते असे दिसून आले जस काही कोणाच्या मूर्तीवरच आले महाराज. फुडिली गोवरी ऐसी तोंडावली. ते लोक अतिशय सुटकी चेहरा, रडका चेहरा तुकोबारांना दिसून आला. तुकोबाराय म्हणतात काय बाबांनो, भक्ती जर तुम्ही करताय मग समाधान तुमच्या चेहऱ्यावर का नाही. तेव्हा ते लोक म्हणले तुकोबाराय
मागच्या वेळेला तुम्ही आमच्या गावात कीर्तनाला आले आणि थाप टाकून गेले. काय बघा, थाप टाकण्याचा अधिकार फक्त कोणाला आहे? पक्वाजाला आहे महाराज. कोणाला? पक्वाजाला आहे. आणि लावालावी करण्याचा सुद्धा अधिकार पक्वाजालाच आहे. पण फक्त पक्वाजावर असल्यावरच तुकोबर आहे. तुम्ही मागच्या वेळेला आमच्या गावात आले आणि थाप टाकून गेले काय की देवाची भक्ती करा. भक्तीचा फायदा तुम्हाला विचारला तर तुम्ही सांगितलं की परलोकी तुमच्या कामाने यमाच्या ताडीतून तुम्हाला सोडवेल, आपल्या जीवनातील संकट दूर करेल. या लोकांमध्ये तुम्हाला भक्तीचा फायदा विचारला तर तुम्ही सांगितलं की सुख शांती समाधान तुमच्या चित्ताला प्राप्त होईल. पण एवढ्या दिवसापासून आम्ही भक्ती करतोय पण अजूनही आमचा आणि सुख शांती समाधानाचा काय झालं नाही. आमच्या आणि सुख शांती समाधानाची गाठभेट झाली नाही. तुकोबारा म्हणतात भक्ती तुम्ही करताय ना, मग भक्ती केल्यानंतर तुम्हाला समाधानी मिळायलाच पाहिजे. आणि भक्ती करूनही जर तुम्हाला समाधान मिळत नसेल, भेटत नसेल, त्याचा अर्थ असा आहे की तुमची भक्ती कुठेतरी चुकते. विठ्ठल भक्ती करून जर तुम्हाला समाधान भेटत नसेल त्याचा अर्थ असा आहे की तुमची भक्ती कुठेतरी चुकते. मला सांगा, औषध घेतल्यानंतर रोग जायला पाहिजे की नाही? औषध घेतल्यानंतर रोग जायलाच पाहिजे महाराज. आणि औषध घेऊनही जर रोग जात नसेल त्याचा अर्थ असा आहे की तुमचं औषध आहे चुकीचं आहे महाराज. बघा, एका माणसाला ताप आला, खूप जास्त ताप आला. तो माणूस माझ्याकडे म्हणला, महाराज मला खूप जास्त ताप आला, मी काय करू? मी म्हटलं आता मी काही डॉक्टर नाही, काही मेडिकल नाही, पण तू काय कर, एका मेडिकल मध्ये जा आणि चांगल्या प्रकारच्या गोळ्या औषधी घे. तो माणूस मेडिकल मध्ये जाता घरी गेला महाराज. आणि घरी गेल्यानंतर 4-5 वर्षापूर्वीचं जे औषध होतं ती त्याने घेतलं. आता त्या औषध कशाचं होतं, काय होतं त्याला काहीच माहिती नाही, फक्त घरात होतं म्हणून त्याने घेतलं. मला सांगा त्याचा रोग जाईल का? ज्या औषधाने आपला रोग जाईल तेच औषध आपण गेलं पाहिजे की नाही? तसं भक्ती करायची म्हणून करायची नाही महाराज, तर भक्ती सुद्धा आपली अशी घडली पाहिजे की ते आपल्याला समाधान मिळवून देईल. विठ्ठल साधन करूनही जर तुम्हाला साध्य प्राप्त होत नसेल त्याचा अर्थ असा आहे की तुमचं साधन कुठेतरी चुकते. मला सांगा, अभ्यास केल्यानंतर पास व्हायला पाहिजे की नाही? अभ्यास केल्यानंतर पास व्हायलाच पाहिजे. आणि अभ्यास करूनही जर तुम्ही पास होत नसेल त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही अभ्यास केला नाही किंवा मग तुम्ही केलेला अभ्यास कुठेतरी कमी पडतोय. बघा, एका माणसाला मुंबईला जायचं होतं. तो माणूस स्टेशनवर गेला, त्याने तिकीट वगैरे स्टेशनवर गेला, तिकीट वगैरे काढलं महाराज. तितक्यात एक ट्रेन आली, तो माणूस त्या ट्रेन मध्ये बसला, पण ती ट्रेन मुंबई जाणारी नव्हती, मग भुसावळ जाणारी होती. आता जायचं कुठे? मुंबईला. तिकीट कुठे जाण्यास काढलं? मुंबईला. तिकीट काढूनही इच्छा असूनही तू मुंबईला जाईल का बरं? नाही जाणार महाराज. का? लहान मुलगा सुद्धा याचं उत्तर देईल की त्याचं साधन चुकलं म्हणजे त्याने ट्रेन चुकीची पकडली तर त्याचं जे साध्य आहे काय मुंबई ते त्याला प्राप्त होणार नाही. तसं भक्ती करूनही जर तुम्हाला समाधान प्राप्त होत नसेल त्याचा अर्थ असा आहे की तुमची भक्ती कुठेतरी चुकते. महाराज, आम्ही जी भक्ती करतो ती चुकीची आहे, मग तुम्हीच सांगा भक्ती करायची ती कशी? तुकोबारा म्हणतात, मला सांगा आपल्याला भक्ती कोणाची करायची? देवाची. कोणाची करायची? देवाची. मग देवाला आवडेल अशी भक्ती करायला पाहिजे का आपल्याला आवडेल अशी भक्ती करायला पाहिजे? देवाला आवडेल अशी भक्ती करायला पाहिजे. आपलं चुकतं इथेच महाराज. काय? आपण आपल्याला आवडेल अशी भक्ती करतो, देवाला आवडेल अशी भक्ती करत नाही. म्हणून भक्ती करूनही आपल्याला तिचं समाधान भेटत नाही. मग तुकोबारा, देवाला आवडणारी नेमकी भक्ती कोणती हो? तर देवाला आवडणारी भक्ती कोणती? या भक्तीचं स्वरूप तुकोबारा आहे सेवेला घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात.
हिची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची बघा सेवेला घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबराय देवाला आवडणाऱ्या भक्तीचं स्वरूप सांगतात। संकल्पावी माया संसाराची देवा आवडते हिची थोर भक्ती बघा संसारावरचं प्रेम काढा आणि ते प्रेम देवावर लावा हीच थोर भक्ती देवाला आवडते। अतिशय मार्मिक स्वरूप तुकोबरांनी भक्ती सांगितले। संकल्पावी माया संसाराची बघा संसारावरचं प्रेम सोडायला सांगितलं आहे संसाराला सोडायला सांगितलं नाही। संसार तुम्ही करा संसार खुशाल करा पण प्रेम मात्र देवाकडे लावा हीच थोर भक्ती देवाला आवडते। विठ्ठल संसार तुम्ही करा महाराज का कारण पूर्वीच्या संतांनी सुद्धा संसार केलाय। ब्रह्मचारी असणारे माऊली ज्ञानोबांनी सुद्धा सांगितलंय असोने संसारी जिव्हे वेगळे संसार तुम्ही करा का कारण पूर्वीच्या संतांनी सुद्धा संसार केलाय आणि विशेष म्हणजे संतांनी केलेला संसार सुद्धा देवाला आवडलाय महाराज। तुम्ही म्हणता कशावरून चरम रंगू लागे रोहिदास संगीत कबीराच्या मागे शेदेवी सज्जन कसाया विकू लागे मस्त माळ्या सावत्यास खुरपू लागे सज्जन कसायला देवाने मौज शिकू लागलं म्हणजे देव त्यांना त्यांचा संसार करू लागले। सावता महाराजांच्या शेतात देवाने काम केलं महाराज बघा सावता महाराजांच्या शेतात देवाने काम केलं कुठल्याही प्रकारची रोज मजुरी न घेता फुकट केलं महाराज। आपल्या शेतात पैसे देऊनही लोक येत नाही काय येत नाही ज्याचे त्याला माहिती पण सावता महाराजांच्या शेतात देवाने काम केलं म्हणजे देव त्यांना त्यांचा संसार करू लागले। तसं आपणही संसार करा आणि असा करावा की तो देवाला आवडेल। विठ्ठल संसार तुम्ही करा महाराज नोकरी करा उद्योग करा व्यापार करा धंदा करा व्यवसाय करा संसार करा का कारण शरीर निर्वाह करता त्याची काय आहे गरज आहे महाराज बघा शरीर जर आपलं चांगलं नसेल तर आपल्याला भजन करता येणार नाही कीर्तन करता येणार नाही पखवाज वाजवता येणार नाही गायन करता येणार नाही। एवढं सगळं जर आपल्याला करायचं असेल तर त्याच्यासाठी शरीर काय पाहिजे कार्यक्षम पाहिजे महाराज आणि शरीर कार्यक्षम राहण्यासाठी त्याच्यात गोळावर आणणं गेलं पाहिजे की नाही गेलंच पाहिजे महाराज आणि पोटात गोळावर आणण्यात जाण्यासाठी आपण चोऱ्या केल्या पाहिजे की नाही केलंच पाहिजे महाराज। असं काय नाही महाराज मग आपण संसार करायला पाहिजे काय कर्तव्य कर्म करायला पाहिजे नोकरी करा उद्योग करा व्यापार करा धंदा करा व्यवसाय करा संसार करा पण तो कशासाठी करा या देहासाठी करा महाराज। सुख शांती समाधानासाठी करू नका संसार करा पण तो संसार देहासाठी करा। विठ्ठल संसार तुम्ही करा पण तो संसार देहासाठी करा महाराज का कारण या संसारात आपल्याला सुख शांती समाधान भेटणार नाही मिळणार नाही का कारण संसारात सुख शांती समाधान नाहीच महाराज। बघा एक बाई सोनारच्या दुकानात गेली म्हणली काका 2 किलो वांगे द्या 2 किलो बटाटे द्या आणि एक मेथीची जोडी द्या देईल का तो सोनार देईल का नाही देणार महाराज का कारण सोनाराच्या दुकानात भाजीपाला भेटत नाही तसं या संसारात सुद्धा आपल्याला सुख भेटत नाही तर संसार देईल कुठून दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही या संसारामध्ये सुखाचा विचार कुठल्याच ठिकाणी केला गेला नाही महाराज। सुख पाहता जावा पडे दुःख पर्वत एवढे सुख जर आपण पाहायला गेलो तर थोडं आहे महाराज पण दुःख मात्र पर्वतासारखं मोठे आहे दुःख पर्वतासारखे मोठे आहे महाराज। प्रत्येकाला वाटतं काय की आज संसारात सुख भेटेल उद्या संसारात सुख भेटेल परवा संसारात सुख भेटेल पण आपल्या संसारात सुख भेटत नाही। बघा सुंदर उदाहरण तुम्हाला सांगतो भजन करा विठ्ठल बघा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रस्त्याच्या कडेला रसवंतीचे दुकान असतात बघा बरोबर आमच्या येथे ताजा ऊसाचा रस मिळेल असे काय असतात दुकान असतात महाराज। मग त्या ऊसाच्या चरख्याला एक बैल जुंपलेला असतो काय बैल तो बैल गोल फिरत नाही म्हणून तो मालक काय करतो त्या बैलाच्या हात दोन हाताची समोर काय करतो महाराज घासाची पेंडी बांधतो त्या पेंडीच्या आशेने तो बैल काय करतो गोल फिरायला लागतो महाराज। त्याला वाटतं होतं एक चक्कर मारले की पेंडी माझी होईल 2 चक्कर मारले की पेंडी माझी होईल 3 चक्कर मारले की नक्कीच ही पेंडी माझी होईल पण असं करता करता तो बैल दिवसभर फिरतो पण तरी सुद्धा त्याला ती पेंडी मिळत नाही। तसं आपल्या सुद्धा होते महाराज काय आपल्याला वाटतं आज संसारात सुख भेटेल उद्या संसारात सुख भेटेल परवा संसारात सुख भेटेल पण आपल्याला या संसारात सुख भेटत नाही महाराज। मग संसारात सुख भेटत नाही तर तुम्ही संसार का करायला सांगतात संसार तुम्ही करा पण तो संसार कशासाठी करा देहासाठी करा महाराज आणि हा देह देवाच्या सेवेसाठी लावा। विठ्ठल देह आपण देवाच्या सेवेसाठी लावला पाहिजे का कारण देह त्याच्याच करता आपल्याला मिळालेला आहे महाराज। बघा देवे दिला देह भजन गोमटा तोया झाला फाटा
बाधिकेचा देवाने आपला देह भजन करण्याकरता दिलेला आहे महाराज. आणि नरदेह जर आपण सोडला, मनुष्य देह जर आपण सोडला, तर आपल्या देवाचं भजन इतर दुसऱ्या कोणत्याच योनीमध्ये कुठल्याच पशु पक्षाला देवाचं भजन घडू शकत नाही महाराज. का? कारण त्यांना त्या गोष्टीचं ज्ञानच नाही. याच देहीकडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोग येते. बघा तुम्ही कधी पाहिलं का गावातले 5-25 कुत्रे गोळा झाला कीर्तन टाळ घेऊन गेलेले नाही महाराज. का? आणि काही ज्ञान नाही कुठे. 30-40 मेंढे आले साडी घालून कीर्तनात बसले नाही महाराज. का? आणि काही ज्ञान नाही कुठे. देवाचं भजन करण्याचं ज्ञान जर कोणाला असेल तर फक्त आणि फक्त या मानव देहाला आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्याला भजन करण्याकरता मिळाला आहे, पण काही कालापुरता मिळाले महाराज, काही कालापुरता मिळालेला आहे. देह सुद्धा कोणाचा नाही, आपला नाही महाराज. देह कोणाचा आहे? काळाचा आहे महाराज. देह आपला नाही. याच्यात गुरुवारी बाबा नेहमीच एक सुंदर दृष्टांत सांगायचे. ऋषी पंचमीच्या दिवशी पूजा मांडण्यासाठी दूध सुद्धा पूजा मांडण्यासाठी शेण सुद्धा म्हशीचं लागतं आणि नैवेद्य करण्यासाठी दूध सुद्धा म्हशीचं लागतं महाराज. एका गावामध्ये काय झालं, त्या ऋषी पंचमीच्या दिवशी उपवास करण्यात झाले जास्त आणि त्या गावात म्हशी झाल्या कमी. तर म्हशी कमी असल्यामुळे काय झालं महाराज, त्या गावात त्या म्हशीच्या शेणाला मागणी वाढली. एवढी मागणी वाढली की ते म्हशीचं शेण तुळ्याने विकायला लागलं महाराज. मग त्या गावामध्ये ज्यांच्याकडे म्हशी होत्या त्या म्हशीच्या मालकीने रात्रभर जाग्याच. का? म्हशीने शेण टाकलं की टोपल्यात भरायचं आणि विकायचं. त्याच गावामध्ये एका बाईकडे 10 ते 12 म्हशी होत्या महाराज. पण त्या बाईकडच्या म्हशीला सवय अशी होती की दावणीच्या बाहेर काढल्याशिवाय शेण टाकायचं नाही. आता त्या म्हशी शेण टाकतील म्हणून बाईनं काय केलं, त्या म्हशी दावणीच्या बाहेर काढल्यावर बाहेर काढल्याबरोबर त्याच्यातली एक म्हैस उधळली. आता उधळल्याबरोबर तिला पंचायत पडली. काय बाई मागं 7-8 म्हशी त्यांच्या मागे थांबावं कशी पुढे उधळून गेली तिच्या मागे जाऊन. तिला वाटलं बा आता मागच्या म्हशी जास्त शेण टाकतील म्हणून मागच्या म्हशी मागे थांबली. पण कार्यक्रम बिघडला महाराज. काय? पुढे जी उधळून म्हैस गेली त्या म्हशीनं दुसऱ्या बाईच्या दारामध्ये काय केलं, शेण टाकलं. आता ज्या बाईच्या दारात शेण टाकलं तिला लय आनंद झाला महाराज. का? तिला वाटलं बा जे शेण तुळ्यानं विकू राहिलं ते शेण ह्या म्हशीनं आज माझ्या दारापुढे टाकलं. ही म्हैस नसून 100% देवाचा अवतार आहे. काय? देवाचा अवतार आहे असं का म्हणता असं लहान नाही महाराज, असं मोठं गंभीर घेऊन आली आणि शेण भरायला सुरुवात करणारच तेवढ्या त्या म्हशीवाल्या बाईनं आवाज दिला, ओ मावशी. काय? शेण माझं आहे, शेण माझं. ही म्हणली तुझं? ही म्हणली तुझं नाही, हे शेण कुणाचं आहे? माझं. ही म्हणते मावशी सणासुदीचा दिवस आहे, भांडण्याचं काम करू नका, हे शेण कुणाचं आहे? माझं. ही म्हणली बाई तुझ्या भांडणाला काय मी घाबरत नाही का, कारण मी खात्या पित्या घरची आहे. ही म्हणते माझं आणि ती म्हणते माझं. असं करता करता दोघींचे भांडण लागले महाराज. आता भांडण लागल्यावर तर गौरव महाराजांनी सांगितलंच काय पत्रिका द्यायचं काम राहत नाही. राजमान्य राजश्री आज आमच्या इथे भांडणाचा कार्यक्रम आहे तरी आपण सहकुटुंब सहपरिवारासह उपस्थित राहावे असं सांगावं लागतं का महाराज? नाही. सगळे लोक त्या ठिकाणी गोळा झाले. तितक्यात एक म्हातारे बाबा त्या ठिकाणी म्हणले, बायांनो आज सणासुदीचा दिवस आहे, कशाला बरं तुम्ही भांडणं करता? ही म्हणते बाबा तुम्हीच सांगा हे शेण कुणाचं आहे. ती बी म्हणते बाबा तुम्हीच सांगा हे शेण कुणाचं आहे. आता हे माझं का म्हणत होती कारण तिच्या दारापुढे आहे म्हणून, आणि ती माझं का म्हणत होती कारण ती तिच्या म्हशीचं आहे म्हणून. ही म्हणते माझं आणि ती म्हणते माझं. बाबाला पंचायत पडली महाराज. बाबाला वाटलं बा शेणाचा आकार मोठा आहे, शेणाचा आकार मोठा बरं असू दे ना, पण शेणाचा कलर सुद्धा वेगळा आहे, शेणाचा कलर सुद्धा वेगळा आहे. बाबाला जास्त संशय आला म्हणून बाबा खाली बसले महाराज. खाली बसून त्या शेणाचा वास घेतला आणि वास घेतल्यानंतर सांगितलं, बाई हे शेण तुझंही नाही आणि हे शेण हिचं नाही. मग शेण कुणाचं आहे? म्हशीचं आहे महाराज. शेण कुणाचं होतं? म्हशीचं होतं महाराज. पण कारण नसताना त्याला या दोघे आपलं समजलं होतं की नाही? तसं हा देह सुद्धा आपला नाही महाराज. हा देह सुद्धा आपला नाही, पण कारण नसताना याला आपण आपलं समजतो. म्हणून संसार तुम्ही करा, तुझ्या देहासाठी करा आणि देह देवाच्या सेवेसाठी लावा. संसारात आपण असावं पण आपल्याच संसार नसावं महाराज. बघा नाव ही पाण्यात असावी, नाव ही पाण्यात असावी पण त्या नावेत पाणी नसावं. नावेत जर पाणी घुसलं तर नाव काय होईल? बुडून जाईल. नाव बुडून झाले नाही, नावेत बसणारे तरतील का? तर नावही बुडल आणि नावेत बसणारेही बुडतील.
तसं आपण संसारात असावं, पण आपल्यात संसार नसावा. आपल्यात जर का संसार घुसला तर तो आपल्यालाही बुडवल्याशिवाय राहणार नाही. आणि आपलं होतंय तेच महाराज काय, आपण प्रेम करतो संसारात आणि परमार्थात वावरतो, म्हणून भक्ती करूनही आपल्याला त्याचं समाधान मिळत नाही. विठ्ठल भक्ती करण्याची आपली पद्धत चुकते महाराज. काय पद्धत चुकते एक तुमच्या लक्षात आणून देतो. एक पेशंट डॉक्टरकडे गेला महाराज. डॉक्टरने त्याची चेकिंग वगैरे केली, एक्सरे वगैरे काढले आणि त्याला सांगितलं, त्याला औषधाच्या म्हणजे त्याच्या रोगावरचा उपचार होण्याकरता त्याला औषधाच्या 2 बाटल्या दिल्या महाराज. त्याला सांगितलं की एका बाटलीतलं औषधे वरून अंगाला चोळायचं आणि एका बाटलीतलं औषधे सकाळ दुपार संध्याकाळ 2-2 चमचे घ्यायचं. काय एका बाटलीतलं औषध वरून अंगाला चोळण्याकरता दिलं आणि एका बाटलीतलं औषधे सकाळ दुपार घेण्याकरता पोटात घेण्याकरता दिलं महाराज. हा घरी गेला महाराज. घरी गेल्यानंतर यांनी काय केलं, बाहेरून चोळायचं औषध सकाळ दुपार संध्याकाळ 2-2 चमचे घेतलं आणि पोटात घ्यायचं औषध आणि बाहेरून आगाला चोळलं. यांनी काय झालं, आतही आग झाली, मागूनही आग झाली आणि सगळीकडेच आग झाली. का, कारण भक्ती करण्याची त्याची पद्धत चुकली. तसं त्याचं औषध घेण्याची त्याची पद्धत चुकली, तसं भक्ती करण्याची आपली पद्धत चुकते. म्हणून भक्ती करून हे आपल्याला कळत नाही, ते समाधान मिळत नाही. किती दिवसापासून आपण भजन करतोय, किती दिवसापासून आपण कीर्तन करतोय, पण एवढं करून आपल्याला समाधान काय मिळत नाही याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. मग काय मिळत नाही, कारण आपलं प्रेम या संसारात जडलेलं आहे महाराज. प्रेम संसारात जडलं आहे. बघा 3-4 दारू पिणारी माणसं प्रवासाला निघतात. ते म्हणले होतं ज्याच्या आधारावर आपल्याला प्रवास करायचा ती सामग्री सोबत घ्या. काय ती सामग्री सोबत घ्या. सामग्री म्हणजे दारूच्या बाटल्या होत्या महाराज. घेतले त्यांनी दारूच्या बाटल्या सोबत. काय दारूच्या बाटल्या सोबत घेतल्या आणि निघाले प्रवासाला. आता रस्त्यात चालता ज्या ठिकाणी लक्ष येईल त्या ठिकाणी ते काय करायचे, थोडी घ्यायची आणि पुढच्या रस्त्याला लागायचे महाराज. प्रवास करत त्यांना ज्या गावाला जायचं होतं ते गाव नदीच्या पलीकडच्या काठाला होतं. हे अलीकडच्या काठाला येऊन पोहोचले. पुन्हा याने थोडी घेतली, धोतर शर्ट वर केला आणि घुसले महाराज गुडघ्या पाण्यात. त्या ठिकाणी एक माणूस होता, तो म्हणला का हो धोतर शर्ट वर करून कुठे चालले. याने सांगितले की बाबा आम्हाला ज्या गावाला जायचं आहे ते गाव नदीच्या पलीकडच्या काठाला आहे, म्हणून आम्ही पाण्यातून प्रवास करत चाललो. या माणसाने सांगितलं बा तुमचा धोतर शर्ट वर करून काहीच उपयोग नाही. का, कारण नदीमध्ये 7 ते 8 पुरुषाच्या वर जास्त काय आहे, पाणी आहे. हा म्हटलं तुम्हाला पोहता येतं का. ते म्हणले बा मला पोहताही येत नाही. हा म्हटलं मग तुम्ही लवकर मागे या. जर का तुम्ही लवकर मागे आले नाही तर पुढे वाहत जाल आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळाल. तुम्ही लवकर मागे या. आले महाराज मागा आल्याबरोबर आणि त्या माणसाला विचारलं का हो आम्हाला पलीकडच्या काठाला जायचंय तर मग आम्ही कसं जाऊ. त्या माणसाने सांगितलं की थोड्याच अंतरावर काय आहे, एक नावाडी आहे, त्या नावाड्याला घेऊन तुम्ही पलीकडच्या काठेत जा. गेले महाराज त्या ठिकाणी. आता अंधार पडला तर एवढं काही जास्त दिसत नव्हतं. कशी तरी अण्णा ती नाव दिसून आली. काय नाव दिसून आली, पण तो नावडी काही दिसला नाही. आणि आसपास विचारपूस केली का हो हा नावडी दादा कुठे. तिथल्या माणसाने सांगितलं की म्हणजे त्या नावड्याच्या घरी आज कार्यक्रम आहे, तो काय आज नाव चालवायला येणार नाही. महाराज त्या नावड्याने आपल्या जहाजीची दोरी एका लिंबाच्या झाडाला बांधून ठेवली होती. एका लिंबाच्या झाडाला बांधून ठेवली होती महाराज. का आपली जहाज इकडे तिकडे वाहून जाऊ नये म्हणून. हे म्हणले पण नावडी नसला म्हणून काय झालं, नाव तर आहे ना. आता अंधार पडला होता, एवढं जास्त काही दिसत नव्हतं. बसले महाराज चौघत्या याच्यात नावेत. बसल्याबरोबर दोघांनी वल्ले मारायला सुरुवात केली. वल्ले म्हणजे ते पाणी ओढायचं. वल्ले मारण्यास सुरुवात केली महाराज. 7 वाजेपासून 10 वाजेपर्यंत दोघांनी वल्ले मारले. किती 7 वाजेपासून 10 वाजेपर्यंत दोघांनी वल्ले मारले. दोघं म्हणले आम्ही थुकलो, आता तुम्ही दोघं घ्या. दुसऱ्या दोघांनी वल्ले मारण्यास सुरुवात केली महाराज. दुसऱ्या दोघांनी 10 वाजेपासून 12 वाजेपर्यंत वल्ले मारले. किती 10 वाजेपासून 12 वाजेपर्यंत. एक म्हणतो का रे एवढ्या वेळेपासून आपण वल्ले मारतोय, पलीकडचा काठ का लागत नाही. दुसरा म्हणतो अरे असा विचार करणं काय आहे, मूर्खपणा आहे. वल्ले मारत राहा कवा तरी आपल्याला पलीकडचा काठ लागल. मला असं वल्ले मारता सकाळचे 5 वाजता थोडं दिसायला लागतं. वल्ले मारता पण किती नदी पार केली हे पाहण्यासाठी ते मागं पाहतात. तर रात्री ज्या ठिकाणी बसले तेच ठिकाण त्यांना दिसून येतं महाराज. काय आलं तुमच्या लक्षामध्ये, त्या नावाड्याने आपल्या जहाजीची दोर ज्या लिंबाच्या झाडाला बांधली होती ती लिंबाची दोर यांनी सोडलीच नाही. मग मला सांगा किती दिवस वल्ले मारल्यानंतर पलीकडच्या काठात जातील. 1 दिवस 2 दिवस, अहो अख्खा आयुष्य जरी यांनी वल्ले मारले तरी सुद्धा ते पलीकडच्या काठाला जाणार नाही. तसं आपल्या सुद्धा होतंय महाराज. काय सुख शांती समाधानाचा पलीकडचा काठ शोधण्याकरता आपण भक्तिरूपी नौकेत बसलोय. कोणत्या भक्तिरूपी नौकेत बसलोय. पण आपलं सुद्धा तेच होतंय. काय
आपला सुद्धा प्रेमरूपी दोर या संसाररूपी लिंबा झाडाला बांधला गेला आहे. जोपर्यंत आपण आपल्या प्रेमाची दोरी या संसारातून सोडत नाही आणि ती दोरी देवाजवळ बांधत नाही तोपर्यंत आपल्याला सुख शांती समाधान भेटणार नाही. म्हणून भक्ती तुम्ही करा, पण अशी करा संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संसारावरचं प्रेम तुम्ही काढा आणि ते प्रेम देवावर लावा. हीच थोर भक्ती देवाला आवडते. बघा, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ जायला. देवाला फक्त प्रेम लागतं, महाराज, भाव लागतो. शबरी मातेची उष्टी बोर देवाने खाल्ली, आपलं चांगलं सफरचंद सुद्धा देव खात नाही. का? कारण आपलं त्याच्यामध्ये प्रेम नसतं महाराज. पण शबरी मातेचं त्या उष्ट्या बोरामध्ये देवाविषयी काय होतं? प्रेम होतं महाराज. देवाला फक्त काय लागतं? भाव लागतं, प्रेम लागतं, प्रेम लागतं महाराज. म्हणून आपण संसारातलं प्रेम काढून ते प्रेम देवाला लावलं पाहिजे. महाराज, तुम्ही म्हणता की संसारातलं प्रेम काढून ते प्रेम देवावर लावा. संसारातलं प्रेम जर आम्ही काढलं तर आमचा संसारही चांगला होणार नाही. कारण संसार चांगला होण्यासाठी काय लागतं महाराज? त्याच्यात सुद्धा प्रेम लागतं. तुकोबा म्हणतात तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही प्रेम देवाला समर्पण केलं ना, मग तुमची काळजी ही देवाला राहील. अहो, देवाला काळजी राहील, पण आम्ही कसं राहायचं? तर आपण कसं राहायचं या प्रश्नाचं उत्तर तुकोबा अभंगाच्या दुसऱ्या चित्ती असू द्यावे समाधान. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबा सांगतात तो अनंत नाम परमात्मा आपल्याला ज्याप्रमाणे ठेवेल. अनंत तुकोबा काय म्हणतात? न व्यापित्वात देश सेवित्वात नित्यत्वान नापी कालतः. ज्याचा कारणे अंत होत नाही, वस्तूने अंत होत नाही, देशानेही अंत होत नाही, तो ज्या ठिकाणी तुम्ही आहे त्या ठिकाणी देव आहे महाराज. म्हणून त्या अनंत नाम परमात्म्याला तुमची काय आहे? काळजी आहे. कारण देवाचं नाव विश्वंभर आहे महाराज. विश्वंभर देवाला काय म्हणतात? विश्व म्हणजे विश्वाचं भरण आणि भर म्हणजे भरण पोषण करणारा, म्हणून त्याला विश्वंभर असं म्हणतात. बघा, आपल्या नावाप्रमाणे देवाचे कृत्य, आपल्या नावाप्रमाणे आपले कृत्य नसते. आपलं नाव काय असतं? प्रकाश. पण त्याच प्रकाशला दिवसा बॅटरी लावून पाहावं लागतं महाराज. नेमकं माणूस आहे का भूत आहे? काहींचं नाव काय असतं? गंगाधर, पण आंघोळ नाही महिनाभर. काहींचं नाव असतं शांताबाई, पण बाईला काय भांडण केल्याशिवाय करमत नाही. तसं देवाचं नसतं महाराज. देवाला विश्वंभर का म्हणतात? कारण त्या विश्वाचं भरण पोषण करणार आहे. म्हणून विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या देवाला तुमची काळजी आहे महाराज. ज्या ठिकाणी तुम्ही असेल त्या ठिकाणी देवाला तुमची काय आहे? काळजी आहे महाराज. म्हणून तुम्ही कसं राहायचं? ठेविले अनंती तैसेचे राहावे. देव आपल्याला
ज्याप्रमाणे ठेवेल त्याप्रमाणे आपण राहायचं. आपलं कसं असतं महाराज, मक्काला चांगला भाव मिळाला म्हणून आपण आनंदी होतो आणि कपाशीला कमी भाव मिळाला म्हणून आपण करतो दुःखी होतो. तसं नाही. सावता महाराजांचा एक अभंग आहे, समयाशी सादर व्हावे देव ठेवले तसं राहावे. देव आपल्या ज्या स्थितीमध्ये ठेवेल त्या स्थितीमध्ये आपण राहायचं. बघा, माणसाने जीवन जगत असताना नेहमी आनंदी राहायचं, नेहमी आनंद राहायचं. का? आज मी या ठिकाणी कीर्तन करतोय, तुम्ही या ठिकाणी कीर्तन ऐकताय, एवढंच खरं आहे. उद्या तुमच्यासोबत काय होईल, उद्या माझ्यासोबत काय होईल तुम्हालाही माहिती नाही आणि मलाही माहिती नाही. माणसाने जीवनात चिंता सोडली पाहिजे महाराज. जीवनात चिंता का करू नये या प्रश्नाचं उत्तर तुकोबा अभंगाच्या 3ऱ्या सरामध्ये देतात. संचिताची तुकोबारे म्हणतात, आपण जर आपल्या जीवनामध्ये समाधान ठेवलं नाही, चिंता जर आपण आपल्या जीवनामध्ये करत राहिलो तर जेवढी चिंता केली तेवढंच दुःख आपल्या पदरात पडेल. का? भोग तोराकडे संचिता वाचून आपण आज जे सुख दुःख बघतोय तर कशामुळे बघतोय? पूर्वी केलेल्या कर्मामुळे बघतोय महाराज. बघा, आज आपण पेरणी केली, आज आपण गहू पेरले, समजा गहू पेरले लगेच घंटाभरात निघून येतात, पुन्हा अर्ध्या तास मशीन येतं, ते गहू काढले की लगेच आपण ते चक्कीर घेऊन जातो, पीठ झाले की लगेच त्याची चपाती खातो. असं आहे का? नाही. आज गहू पेरले म्हणजे 4-6 महिन्यांनी त्याचं काय होतं? उत्पन्न तयार होतं महाराज. तसं आज आपण जे कर्म बघतोय, सुख दुःखाचे भोग बघतोय, ते कोणते आहेत? पूर्वी केलेले कर्म आहे महाराज. पूर्वी केलेले कर्म आपण बदलू शकत नाही, पूर्वी केलेले कर्म आपण बदलू शकत नाही. म्हणून आपण पूर्वीची चिंता सोडली पाहिजे आणि याच ठिकाणी आपण आपल्या जीवनामध्ये चांगले कर्म करायला शिकलं पाहिजे, देवाचं भजन करायला शिकलं पाहिजे. सगळ्यांनी हात वर करा, देवाचं भजन करा. इथून पुढे काय करायचं हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे महाराज. बघा, आता समोर बसलेले बाबा आहे, काय बाबांच्या मनात विचारायला काय की उठून महाराजाला शिव्या द्यायच्या का? वेळ संपत आली पण अजून काही बाबा कीर्तन सोडत नाही. बाबांच्या मनात विचारायला की बाबा महाराजांना काय करायच्या? शिव्या द्यायच्या. उठून बाबांना शिव्या देऊ शकता का? नाही देऊ शकता महाराज. शिव्या देऊ शकता म्हणून दिल्याच पाहिजे का? शिव्या न देता बाबा थांबवू शकता. तसं काय करायचं हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे महाराज. दारू प्यायची का नाही हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे महाराज. बघा, तसं तर दारू पिऊच नका, तसं तर दारू पिऊच नका महाराज. का? कारण दारू पिणारा
दारू पिणारा आईचा आनंद, पत्नीची मनस्थिती, मुलांचे स्वप्न आणि वडिलांची प्रतिष्ठा एका घोट्यात संपवून टाकतो. म्हणून दारू कोणी पिऊच नका. जहर खाणारा माणूस एकटा मरतो, पण दारू पिणारा माणूस अख्ख्या परिवाराला घेऊन मरतो महाराज. तसं दारू जर कोणी पिऊच नका म्हणजे काय करायचं, म्हणजे प्यायचे का नाही हे सुद्धा कोणाचं आहे, आपल्या हातात आहे महाराज. म्हणून आपण याच ठिकाणी आपल्या जीवनामध्ये चांगले कर्म करायला शिकलं पाहिजे, देवाचं भजन करायला शिकलं पाहिजे. देवाचं भजन आपल्या मुखातून घडो हीच भगवंताची चरणी प्रार्थना करतो. झालेली कीर्तन सेवा ओढेश्वर भगवंताच्या चरणी तुम्हा सर्व गावकरी मंडळीच्या चरणी अर्पण करतो आणि याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर उठू नका, उठू नका, अजून थांबलं नाही कीर्तन. बसा 2 मिनिटं खाली. उठू नका, बसा खाली.